हे लोभाची पायी मिठी घाली गंगाबाई. नामदेवरायांनी पाहिलं, नामदेवराय म्हणले सोडा गंगाबाई आता. ज्ञानदेव सर्वाठाई एवढ्या पुरते मर्यादित नाही ज्ञानेश्वर महाराज. पूर्ण चराचरामध्ये भरलं ज्ञानेश्वर महाराज. बघा काही दिवस राहिले हे संत महात्मे भगवान भोलेनाथांच्या सानिध्यामध्ये काशी क्षेत्रावर. प्रकार असा घडला, काशी क्षेत्रातला ज्ञानियांचा राजा मरण पावला. ज्ञानियांचा राजा. काशी म्हणजे साधारण नाही, अध्यात्माचं पीठ म्हणून संबोधलं जाणारं क्षेत्र, त्या क्षेत्राचं नाव काशी. संस्कृताचं पीठ म्हणून संबोधलं जाणारं क्षेत्र त्या टायमाला एकच विश्वामध्ये ते म्हणजे काशी. संस्कृत शिकायचं ना कुठं जायचं? काशीला जायचं. साधकाने कुठं जायचं? काशीला. संस्कृत म्हणलं की काशी, अध्यात्माचं पीठ. आणि तिथला ज्ञानियांचा राजा बारलाय. भानगड अशी असते बघा, राजा जर बारला तर त्या पदावर, त्या राजगादीवर उत्तराधिकारी बसवल्याशिवाय, बारदार बसवल्याशिवाय त्या राजाचं प्रेत उचलता येत नाही. म्हणून भगवान भोलेनाथांच्या मंदिरामध्ये जे काही भक्त मंडळी असतील, पुजारी मंडळी असतील, त्यांनी सगळीकडे समाचार दिला, ज्ञानियांचा राजा वारलाय, आता ज्ञानियांच्या राजाची निवड करायची. ते पद रिकाम आहे, तोपर्यंत पेट उचलता येणार नाही राजाचा आपल्याला. जेवढे जेवढे ज्ञानी महात्मे आहेत तातडीनं सगळ्यांनी काशीमध्ये यायचे. जिकडे तिकडे सगळीकडे खबर पसरली, तिकडं तिकडं सगळेजण जेवढे जेवढे ज्ञानी महात्मे आहेत ना सगळ्यांची गर्दी झाली. प्रत्येकाला वाटायचं मी ज्ञानींचा राजा बाबा, प्रत्येकाला वाटायचं मी ज्ञानींचा राजा बाबा, मी ज्ञानींचा राजा बाबा. सगळ्यांची गर्दी लागली, रांगा लागल्या. आणि या संत महात्म्यांना काय भानगड चालली हे माहीत सुद्धा नाही. कृष्णमाऊली ज्ञानेश्वर महाराजांना आणि संत शिरोमणी नामदेवरायांना. माणसाला जर निवड केली अमक्या अमक्या ज्ञानीचे राजे तर भेदभाव होईल. म्हणून भगवान भोलेनाथांच्या मंदिरातील भक्तमंडळींनी विवेक केला. भगवान भोलेनाथांचं दर्शन घेतलं आणि पिंडीवरचा हार, शिवलिंगावरचा हार, जसं राजू महाराज तुम्ही आम्हाला हार आणता ना, शहाणे साहेब, चव्हाण मामा तुम्ही हार आणता ना आम्हाला, ते आमच्या शहाणे साहेबांना ते म्हणले महाराज मी तुम्हाला टायर देणार आहे. मी म्हणलं तुम्ही फुकट आणला नाही, मी फुकट नेणार नाही, पण ते पळवाट काढी आहेर केल्यावर कसं पैसे देईल? हुशार. आता त्याचं नावच आता त्याला हुशार म्हणायची गरज. हा, आणि ते एकटे शहाणे तिथं म्हणजे आडनावाचे. खरंच त्यांचं आडनाव शहाणे. बघा विवेक केला त्यांनी, हुशारी केली. तुम्ही जसे आरामशाने राजू म्हणा, तसं भगवान भोलेनाथांच्या पिंडीवर हार दर्शन घेतलं. भगवान भोलेनाथांचं स्वराष्ट्रीय सोमनाथांचे जयशंत मल्लिकार्जुन ओ जय महाकारे ओमकारे ममलेश्वर परब्रह्मोतनाथं राके नाम भीमशंकरं हेतुवंदे पुराणेशं नागेशं दारुकागणे पारादशं विश्वेशं ब्रह्मकं गौतमी तटे हिमालये तु गिरिधारं विष्णेशं शिवालये एतानि ज्योतिर्लिंगानि सायं पठेन्नर सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति. ओं मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. भगवान भोलेनाथांचं दर्शन घेतलं भक्त मंडळींनी. हार उचलला पिंडीवरचा. भगवान भोलेनाथांच्या मंदिरामध्ये हत्तीने होती. हत्तीने तो हार त्या हत्तीनीच्या सोंडेमध्ये अडकवला. दर्शन घेतलं त्या हत्तीनीच, डोळ्यामध्ये पाणी वाहिलं. दर्शन घेतल्याच्या नंतर पाठवून हात फिरवला आणि संकेत केला, आई आज ही जागा रिकामी आहे, ही खुर्ची रिकामी आहे, या खुर्चीवर मोठं काम आहे तुझ्या मागं, आम्हाला कळत नाही आणि आम्ही जर निवड केली तर भेदभाव निवड होईल, आम्हाला का ज्ञात नाही बघा, त्यांना कसं बसवलं गाडीवर. म्हणून आता हे काम, ही जिम्मेदारी तुझ्याकडे आहे. तुला खरा ज्ञानियांचा राजा निवडायचा. कोण निवडायचंय? खरा ज्ञानियांचा राजा. या खुर्चीला सोडेल असं पद, असा माणूस तुला निवडायचा या खुर्चीसाठी, या पदासाठी. घेतला त्या हत्तीने सोंडेमध्ये हात. बघायला आम्ही सगळीकडे की हत्तीने पात्रता तिला कुणामध्ये
नाही. अर्धवट ज्ञानानं ज्ञानी झालेली ही मंडळी सगळेजण समोर येतात. सगळ्यांना वाटत होतं आमच्या गळ्यामध्ये हार घालावा, सगळ्यांना वाटत होतं आमच्या गळ्यामध्ये हार घालावा. प्रत्येक जण समोर यायचं, वाटायचं आमच्या गळ्यामध्ये हार घालावा, मी ज्ञानियांचा राजा व्हावा, मी ज्ञानियांचा राजा व्हावा. मायबाप विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांना, नामदेव यांना माहीत सुद्धा नाही. सगळ्यात पाठीमागे बसलेली मंडळी माऊलींची मान खाली आहे. कशी का सांगतीतून नजर गेली हत्तीची आणि नजर गेल्याच्या नंतर विश्वमाऊलींच्या चेहऱ्यामध्ये बघितलं दिव्य तेज आणि चेहऱ्याकडे बघितल्याबरोबर डोळ्यातून असं दार वाहिलं लागले ते मोठ्या प्राण्यांच्या. आणि खरे ज्ञानींचे राजे तर सगळ्यात पाठीमागे बसलेत. आणि त्यांच्या ज्ञानानं हे पूर्ण विश्व प्रकाशित झालंय, प्रकाशमय झालंय त्यांच्या ज्ञानानं. काय महात्मा असेल. अरे लहानपणी आई वडिलांचं छत्र निघून गेलं डोक्यावरचं, निघाले ज्ञानेश्वर महाराजांकडे मनामध्ये विचार करायला लागले. या समाजाने आई वडिलांना देहांत प्रायश्चित्ताची परीक्षा दिली, देहांत प्रायश्चित्त. त्या समाजासाठी जगाच्या मालकाकडे मागणी केली, ते फळांची योगती सांगलो त्या सत्कर्मी रती वाढो देवता परस्परे करो मैत्री म्हणजे त्यांच्यासाठी सुद्धा देवाकडे आशीर्वाद मागितला. तो महात्मा तर सगळ्यात पाठीमाग आहे. शपथ घेतली त्या महात्म्याने, माझ्या लहानपणी माझ्या आई वडिलांचं छत्रछाया निघून गेलेलं विश्वामध्ये मी कोणालाच कोण होऊ देणार नाही. साधकाचा माझे बाप भविष्यने हरे ताप. पूर्ण विश्वाचा आई झाला तो महात्मा आणि पूर्ण विश्वाचा बाप सुद्धा झाला. साधकांचा माझे बाप दर्शने हरेता. आई वडील नाहीतलं मला लहानपणी गेलेत ना, पूर्ण विश्वाला आई वडिलांची आठवणच होऊन देणार नाही. आपल्या ज्ञानानं सगळ्यांना ज्ञानी केलं, आपल्या ज्ञानाच्या प्रकाशाने पूर्ण विश्व प्रकाशमय केलं. आणि तो महात्मा सगळ्यात पाठीमागे आहे. त्या हत्तीने वाद करून यांनी मला वाद काढून येत असल्याने विश्वमाऊलींचा चेहरा खाली आहे. बाप चित्र डोळ्यासमोर आला. एवढे हत्तीने दोन्ही गुडघे फेकले आणि गुडघे फेकल्याच्या नंतर आपल्या गळ्यामध्ये आपल्या सोंडीमध्ये असणारी माळ विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या गळ्यामध्ये अर्पण केली आणि काशी क्षेत्रावर एका जयघोष झाला. श्री संत ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकोबार आहे. ज्ञानेश्वर महाराजांना म्हणतात महाराज हे ज्ञानदेव पद आहे ना, ज्ञानियांचा राजा जे पद आहे ना, तुम्हाला साधारण जागेवरून आलं नाही, काशी क्षेत्रावरून आले म्हणून तुम्ही ज्ञानाचे
महाराष्ट्रातले हे तो मंडळी आहे बघा, सगळे बोलवले तुम्ही. हे तुमच्या गावाने यांच्यावर केलेलं प्रेम साधारण मंडळी नाही. इकडून गावात जावाई, हा क्या बात है. जावाई म्हणल्यावर बघायचे काय, कोण भास्कर महाराज, शिवाजी महाराज, हे सगळे मंडळी. वा. आणि कसं असतं बघा, हे मंडळी म्हणजे आमचे भाऊ. कोण भाऊ. आणि दुसरं सांगू का, माझं हिस्सा न मागणारे भाऊ. हसले काहून तुम्ही? खरंच हे हिस्सा आम्हाला मागत नाही. भाऊ आहे, पण कोणतं भाऊ? हिस्सा न मागणारे भाऊ भाऊजी. वा वा. म्हणून माहेरच आहे बघा. वा. जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात, माऊली ज्ञानेवंचा राजा हे पद तुम्हाला कुठून मिळाले? ज्ञानाचं पीठ, संस्कृताचं पीठ, अध्यात्माचं पीठ काशी, तिथून तुम्हाला पद मिळाले. आणि तुम्ही माझ्यासारख्याला मोठेपणा देता. आता काय मोठेपणा दिला? पार्श्वभूमी ठेवतो अभंगाची. या अभंग ऐकला की सगळं चिंतन डोळ्यासमोर येईल बघा तुमच्या. काय पार्श्वभूमी? बीड जिल्ह्यामध्ये एका धरणेकऱ्यानं धरणं असं धरणं त्यांनी विचार केला. विश्वमौलींच्या सानिध्यामध्ये वेडा आला, बोलला, भिंत आली, चालली. मग मी तर माणूस आहे, माझ्यावर का कृपा होणार नाही, म्हणून त्याला धरणं आनंदी घातली. विश्वमौली ज्ञानेश्वर महाराजांचं संजीवन समाधीचं दर्शन घेतलं माथा टेकून. आणि बाजूलाच अजान वृक्षाचं झाड आहे, तिथं सगळी मंडळी पारायण करतात ना, तिथं त्याला धरणं मनोमय प्रार्थना केली. माऊली जशी रेड्यावर कृपा केली, जशी भिंतीवर कृपा केली, तशी माझ्यावर तुम्हाला कृपा करावी लागेल. जोपर्यंत तुमची कृपा माझ्यावर होणार नाही तोपर्यंत मी अन्न पाणी ग्रहण करणार नाही. असं त्यानं धरणं. जसं धरलं ना आपल्यासाठी आपला देव आदरणीय मनोज जरांगे पाटलांनी किती वेळा धरलं. एक वेळ किती वेळा धरलं? 18 दिवस. आणि पुन्हा किती दिवस? कधी 15 दिवस, कधी 17 दिवस, कधी 18 दिवस. एकादश असली ना, एकादश असल्यावर सुद्धा आपल्याला फराळ लागायला. बाकी तर म्हणलं मी
नाव घेतलं दिल्लीचं पत्ता हलवून 16व्या शतकामध्ये छत्रपती शिवरायांनी आणि छत्रपती शिवरायांच्या नंतर तुमच्यासाठी आपल्या लेकरांसाठी पुन्हा जर दिल्लीचं तख्त हलवलं असेल तर त्या महापुरुषांचं नाव आहे आदरणीय मनोज दूसरा नेताच नाही त्यांचा सरकार
हातकर महाराजांसाठी आमंत्रण देण्यासाठी आम्ही थोडा म्हणजे आमंत्रण मिळाले. उद्यापासून त्यांच्या गावामध्ये श्री संत मौलानंदगिरी महाराजांचा मौलानंद स्वामी महाराजांचा सप्ताह सुरू आहे. भव्य दिवस सप्ताह आहे. आमंत्रण देण्यात वा तुम्ही सुद्धा चांगलं म्हणून ज्ञानोबा झाले नाही माझे आदरणीय मनोज जरांगे पाटील नाही झाले नाही. आपण त्या महात्म्याला पैशामध्ये मिळवू शकत नाही. उदाहरण सांगतो, आमच्या गावामध्ये आमच्या भावाच्या मुलाचा नंबर लागला MBBS. कालच्या नेट मध्ये कालची परीक्षा झाली ना, 550 मार्क पडली. MBBS म्हणून नंबर लागला. शासकीय नंबर लागल्याच्या नंतर आपल्याला शासकीय जरी नंबर लागला ना 2 लाख रुपये लागतात. कितीला? आता माझ्यापेक्षा शिक्षण तुम्ही जास्त शिकलेले, तुम्हाला जास्त माहिती. किती लाख लागतात? 2 लाख. पण आमच्या भावाची व्हॅलिडिटी निघाली मुलाची. आमच्या गावात 50 व्हॅलिडिटी निघाली. किती? 50 व्हॅलिडिटी निघाल्या. गावचं सगळं प्रमाणपत्र तर सगळ्यांनाच मिळाले, पण व्हॅलिडिटी 50 निघाल्या. व्हॅलिडिटी निघाल्याबरोबर ते प्रमाणपत्र जोडल्याबरोबर फक्त वर्षाला 20,000 लागले. किती लागतात? किती आपल्याला? 2 लाख. वाचले किती? 1,80,000. म्हणजे 9 वर्षाचे 5 वर्षाचे 9 लाख रुपये. आपण कसं मोजू शकते? एका घरचा जर एवढा फायदा एका लेकराचा, त्या घरात सगळे लेकर आणि गावातले लेकर, महाराष्ट्रातले लेकर, आपण पैशामध्ये मोजू शकत नाही. त्या महात्म्याला आपल्या अंगाचं कापड काढलं आणि जरांगी पाटलाला जोडी जरी शिवलं त्यांच्या उकाळाला आपण जाणार नाही. माझा विषय काय होता सांगा आता तुम्हीच. म्हणजे ध्यानात आहे हा धरणं बीड जिल्ह्यातल्या एका शेतकरी दादानं विश्वमाऊलींच्या मंदिरामध्ये धरणं अन्न पाण्याचा त्याग केला. आणि तिथून मी तुम्हाला जरांगे पाटलाचं सांगितलं, जसं जरांगे पाटलाने धरणं तुमच्या लेकरा बाळासाठी, तसं त्यानं केलं. म्हणून प्रतिज्ञा केली माऊली, जोपर्यंत तुमची कृपा जशी रेड्यावर कृपा झाली, जशी भिंतीवर कृपा झाली, तशी माझ्यावर कृपा होत नाही, तोपर्यंत मी अन्न पाणी ग्रहण करणार नाही. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, 4 दिवस गेले, अन्न पाण्याचा त्याग केला. अनंत काळातून फक्त एकच धरण आहे, भजन सुरू झालं त्याचं. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, हो ज्ञानोबा
आणि ते मला उचलत होते इतकं सगळं पण काय लहानपणापासून वाजवतात. लहान वयाचं 12 नाही तर 13 वर्ष वय असेल त्याच त्यावेळेपासून वाजवतात आणि चांगल्या चांगल्याला वाजले ते. वा वा भाई वा. आणि बघा माझ्यावर ओमकारनाथ देवाची बोधपुरी महाराजांची कृपा आहे. मी माणूस लई साधा आहे, मला काहीच येत नाही, पण मला संत महात्म्याने असं धरले. एक कृपा आहे माझ्यावरची. वा शिवाजी महाराज. ज्ञानो बाराया हो माझ्या तुकोबाराया. धरण धरण ज्ञान 5 दिवस झाले, 6 दिवस झाले, 7 दिवस झाले त्याला साक्षात्कार दिला विश्वगौरी ज्ञानेश्वर महाराज. अरे धरणे काय याचा विको काढ. तुझे धरणं धरणच ना, मी तुझ्यावर कृपा करावी. पण आई धरणे करा. आता कृपा करण्याचं जे डिपार्टमेंट आहे, कृपा करण्याचं जे खातं आहे ते आता माझ्याकडे राहिलं नाही. तुला वाटत असेल तुझ्यावर कृपा व्हावी तर जा देवगावला. जगद्गुरु तुकोबायांकडे तो अधिकार आहे. आता तुला वाटत असेल कृपा व्हावी तर कुठे जाणार तुला देवगावला जावं लागेल. जगद्गुरु तुकोबायांकडे असा साक्षात्कार झाल्याबरोबर त्याने धर्म सोडलं आणि सरळ तिथून 20 किलोमीटर देवगाव आला. देवगावामध्ये बंधारे जगद्गुरु तुकोबायांचं भजन झालं, साष्टांग प्रणिपात केला, दर्शन घेतलं आणि पूर्ण वृत्तांत सांगितलं जगद्गुरु तुकोबायांना. मी धरलं पण माऊलीनं सांगितलं अरे मला तुला जर वाटत असेल कृपा व्हावी तर कृपा करण्याचं जे डिपार्टमेंट आहे, खातं आहे, ते आता माझ्याकडे राहिलं नाही. तो अधिकार माझ्याकडे नाही. तो अधिकार देवगावच्या तुकोबायांकडे आहे असं सांगितल्याबरोबर जगद्गुरु तुकोबायांच्या वेळेतून असं धारा बाहेर लागल्या. आणि जगद्गुरु तुकोबाया म्हणतात माऊली ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणते ज्ञानदेव तुम्हा ऐशी. ज्ञानियांचे राजा आहे काय
ज्ञानेश्वरी म्हणे एके पाठविले धरले काय मला मोठेपणा केला माऊली मुली आहेत यांचे राजे आणि माझ्याकडे तर धर्मे करायला पाठवलं एवढा मोठेपणा माझा मी आहे कोण अभंगाचं काय थोर पल पायीची बहाल पायी बरी मला काय थोर पल पावले तुले मी तुमच्या पायातलं वाहन आहे मी बोलून गेलो गेलो प्रस्तावनेमध्ये एक संत वारकरी संप्रदायांचा पाया ज्ञानदेवे रचिला पाया आणि तुका झाडाचे श्री संत बहिरमाई महाराजांची साक्ष आहे. एक संत वारकरी संप्रदायाचा कळस आणि एक संत वारकरी संप्रदायांचा पाया एवढे महान संत एकमेकाच्या समोर लहान होता. काय होता? लहान होता.
आज आम्हाला तुम्ही जे एवढे हार घालता, आम्हाला एवढा मोठेपणा देता, कशामुळे त्यांच्या गाठ्यातले 4 अभंग पाठ आहेत, त्यांच्या ज्ञानेश्वरीतल्या 4 ओव्या पाठ आहेत आम्हाला, म्हणून तुम्ही आम्हाला एवढा मोठेपणा देता. बघा, पण आमचं असं झालंय 4 ओव्या आल्या, 4 अभंग पाठ झाले, तर आम्ही कोणाला 2 हात सुद्धा घालायला तयार नाही. आणि त्या संत महात्म्यांचं एवढे मोठे असून सुद्धा एकमेकाच्या समोर लिंग व्यक्त करतात. बघा, आम्हाला मोठेपणा कोणामुळे? आम्हाला आज मोठेपणा कोणामुळे? बघा, कळालं तर दृष्टांत देतो. गावामध्ये आई साहेबांची आणि पांडुरंग परमात्म्यांची प्राण प्रतिष्ठा करायची होती. गावकरी मंडळींनी मिटिंग भरलीच आणि मग चला म्हणजे पंढरपूरला जाऊन आपण पांडुरंगाची आणि आई साहेबांची मूर्ती घेऊन येऊ. जुना काळ आले पंढरपूरला, 3 फुटाची मूर्ती घेतली पांडुरंग परमात्म्याची, 2.5 फुटाची मूर्ती घेतली आई साहेबांची. आता आणण्यासाठी जुन्या काळामध्ये वाहन नव्हते, गाडी बैलाचा प्रवास. आता गाडी बैलामध्ये जर मूर्त्या नेल्या तर अजून मूर्त्या बघण्याची शक्यता आहे. म्हणून त्यांनी विचार केला, करावं काय. वाळवंटाला गाढवं वाळू काढत होते. त्या कुंभारदादाला विनंती केली, अहो कुंभारदादा, गाडी बैलातच मूर्त्या नेल्या असत्या, पण अजून मूर्त्या बनवून केली, म्हणून काय करा, एवढ्या मूर्त्या मला आमच्या गावापर्यंत पोहोचती करून द्या. कुंभारदादा म्हणले, हरकत नाही, पण एवढे पैसे द्यावे लागतील, जास्त घ्या, पण मूर्त्या सुखरूप गेल्या पाहिजे. ठरलं त्याचा सौदा. एका गाडवावर पांडुरंग परमात्म्याची मूर्ती ठेवली, एका गाडवावर आई साहेबांची मूर्ती ठेवली. निघाले गाडव पंढरपुरातून निघाल्याबरोबर कुलवाडीला आले. कोण? गाढव. कुलवाडीच्या मंडळीनं बघितलं, या गाढवाच्या पाठीवर कोण? पांडुरंग परमात्मा आणि आई साहेब गाढवाच्या पाठीवर. म्हणून लोकांनी गाढवाचे पाय धुतले. कोणाचे पाय धुतले? गाढवाचे पाय धुतले. गाढवाला हळे कुंकू लावलं. काही पात्रता नाही, पण काय केलं? गाढवाला हळे कुंकू लावलं. गाढवाला प्रसाद खाऊ घातला, पेढा खाऊ घातला, कोणी गरबा खाऊ घालायले, कोणी मक्याचे हिरवीगार मका, कोणी गवत आणायले, कोणी गवत खाऊ घालायले, कोणी गाढवाचं दर्शन घ्यायले. कोरडवाडीमध्ये गाढवाला बरं वाटलं. हे आपण वाळू ओढताना तर असं कधीच बघायला मिळालं नाही. गाढवाला बरं वाटलं. आता गाढवा लवकर आणतो त्याला. गाढवा आले बार्शीला आल्याच्या नंतर ते भगवान भगवंताच्या दरबारामध्ये पूर्ण गावभर पिंड काढली. गाढवांची पूर्ण गावभर मिरवणूक काढलेली होतं. टाळ मृदंगाच्या आवाजामध्ये कोणी यायले गाढवाचे पाय भरायले, कोणी पेढा खायला, कोणी कडवा खाऊ घालायले, कोणी इथं गोळ ठेवले, कोणी बाटली. कोणाला आणि कोणामुळे बरं कळायला तर पाहिजे. कोणाला कळायला पाहिजे. हे सगळं कोणामुळे चाललंय? ते अनेक गाढवं ज्या गावामध्ये यायचं होतं त्या गावामध्ये बँड बाजा लावला, टाळ मृदंगाच्या गजरामध्ये पूर्ण गावभर मिरवणूक काढली आणि 2ही मूर्त्या मंदिरामध्ये उतरवल्याच्या नंतर कुंभारदादाला पैसे दिले. आनंद वाटला, सगळ्या गावकऱ्यांना आनंद वाटला. कुंभारदादा सुखरूप मूर्ती आणून दिल्या आम्हाला, आगाऊ पैसे घ्या. त्या कुंभारदादाला पैसे दिले. कुंभारदादाने गाढव न्यायला लागला. नेत असताना पहिलं गाव लागलं परभणी. कोणतं गाव लागलं? परभणी गाव लागल्याबरोबर गाढव उभं राहिले. काऊन उभं राहिले असतील? आता काऊन उभं राहिले असतील? ते पाय सवय लागली, म्हणजे पाण्याची. कोणाला? येतानाची सवय लागली. गाढव उभं राहिले. इकडे बघायले, कोणी पेढा नाही, मका नाही, गवत नाही, काही नाही, बाटली नाही, काहीच नाही. इकडे लॉकडाऊन मध्ये काहीच नव्हतं. जोपर्यंत लॉकडाऊन होतं ना तोपर्यंत काहीच नव्हतं. इकडे बघायला, तिकडे बघायला, काहीच पत्ता नाही. कुंभारदादा गाढवायला हाकारायला तरी गाढवं चालायला तयार नाही. कुंभारदादाच्या जवळ एवढं दांडकं होतं. काय होतं? दांडकं होतं. 2 सटके लावले कुंभारदादा दांडक्याचे गाढव मध्ये. अरे बाप रे, जाताना मजा होते. कोणामुळं? जाताना मजा. कळालं गाढवायला कुठं? मग हे कळालं तरी